टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण एक हा व्हिडिओ अशांसाठी आहे की ज्यांना टायपिंग जास्त करावं लागतं। टायपिंग करत असताना कॉमा, स्वल्पविराम, विरामचिन्हे, अल्पविराम हे सगळ्या गोष्टी लावाव्या लागत असतात आणि व्हॉइस टायपिंग करायचं असतं। तर टायपिंग करत असताना टायपिंगला वेळ फार जातो मोबाईलवरती। तर मोबाईलवरती टायपिंग करत असताना व्हॉइस टायपिंग कशाप्रकारे करायचं तेही एक विस्काफ्लोर नावाच्या ॲप माध्यमातून ते हे AI जनरेटेड ॲप असल्यामुळे AI ॲप आहे। तर कशाप्रकारे टायपिंग करायचं आणि त्याची टायपिंग करत असताना कशाप्रकारे सेटिंग लावायची तर थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया। तर हा व्हिडिओ आहे तो अधिकाधिक ज्या अशा लोकांपर्यंत शेअर करा की जे जास्तीत जास्त व्हॉइस टायपिंग करत असतात, खास करून मोबाईलवरती। तर टेक कृष्णा मराठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि ऑन करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपण ओपन करूया ॲप। हे ॲप जे आहे ह्या ॲपमध्ये काही सेटिंग्स बदलायचे असतात, काही सेटिंग आहे असे ठेवायचे असतात आणि त्याचबरोबर याच्यावरती डाटा शेअर करायचा कशाप्रकारे थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत। तर बघूया विस्पाफ्लोर ॲपवरती बघा। ॲप ओपन केल्यानंतर बघा, सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस ॲप ओपन कराल म्हणजे ॲप प्ले स्टोअरनं डाउनलोड करून ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला मेल ID वरती सेटअप करावं लागतं। तर ते बघा, ओपन ड्रॉवरवरती क्लिक करूया। ओपन ड्रॉवरवरती क्लिक केल्यानंतर बघा, प्रोफाईल पिक्चर। आता हे मेल ID मी लॉग इन केलेलं आहे माझी, त्याच्यामुळे तिथं मेल ID शो होत आहे प्रोफाईल पिक्चर म्हणून। ठीक आहे, रिपोर्ट आणि इश्यू तुमचा रिपोर्ट काय असेल तर इथं टॅग करू शकता। शेअर फीडबॅक, सेटिंग्स, अकाउंटवरती टॅबमध्ये बघा, प्रोफाईल पिक्चर, प्रिव्हियस पॉलिसी, हाऊ टू यूज विस्पाफ्लोर अँड्रॉइड, साइन आउट। ठीक आहे, एवढंच आहे। बॅक घेऊया इथं। आता बघा, डिक्शनरी टॅब किती आहेत बघा। होम टॅब आहे, डिक्शनरी टॅब आहे, स्टाईल, स्निपेट टॅब आहे आणि ओपन ड्रॉवरवरती क्लिक करूया। सेटिंग्समध्ये गेला। सेटिंग्समध्ये गेल्यानंतर बघा, बाय डिफॉल्ट भाषा याची इंग्लिश असते, तुम्ही भाषा इथं ॲड करू शकता। लँग्वेजेस ते सेटअप करताना पण विचारतं, तुम्ही सेटअप तिथून जर स्किप केला तर इथं तुम्हाला परत भाषा इथं विचारतं। मराठी, हिंदी, ॲड मोर। इथं भरपूर भाषा आहेत बघा, जवळजवळ 100हून अधिक भाषा आहेत। तुम्ही इथं लँग्वेज सर्च करू शकता। आफ्रिकान्स, अर्बेलियन, स्किप, अमारेवानिका, अमेरिकन, अझरबैजानी। आपण आता इथं हिंदी सर्च करूया। HIN हिंद एवढं जरी टायपिंग केलं तर इथं सजेस्टेड भाषा येतात बघा। हिंदी सिलेक्टेड, सिलेक्ट करूया, डन करूया। आता बघा, मराठी, हिंदी, ॲड लँग्वेज, ॲड मोर, KANN, कन्नडा। इथं कन्नडा पण सिलेक्ट केलेलं आहे। आता बघा इथं ॲड मोर, सेव्ह। तुम्ही कितीही भाषा इथे सिलेक्ट करू शकता। हिंदी, इंग्लिश, कन्नडा, मराठी इथं लँग्वेज सिलेक्ट आहे। आता बघा, हे फ्लू बबल साईज हे जे आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे। याला टॉकबॅक डिक्टेट म्हणून बोलतं। तर हे जे म्हणजे टॉकबॅक युजर्स आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। बघा इथं फ्लो बबल साईज, डिक्टेटची साईज आहे ती कमी मोठी करता येते। तर फ्लो बबल साईज आहे ना 1.0 आहे, 2.1 वरती 2.0 वरती ठेवा। त्यामुळे टॉकबॅकचा फोकस बरोबर ते त्याच्यावरती कुठेही टायपिंग करत असताना जातो। ठीक आहे, श्रिंक द बबल अँड नॉट यूज, काहीच करू नका। इथं बबलची सेटिंग्स झालेली आहे।
आता त्याच्यानंतर बघा Home. Flow bubble size. Flow bubble opacity. Flow bubble opacity. फ्लो बबल ओपॅसिटी याला पण काय करायचं नाही. On. Privacy mode. Your data will not. Data and privacy. डेटा अँड On. प्रिव्हसी मोड ऑन. Your data will not be used to improve or train AI models by Whisper or any third party. आता जर तुम्ही हे बंद केलं तर काय होईल, तर AI मॉडेलला ट्रेन करण्यासाठी तुम्ही जे टायपिंग करता, तुम्ही जे माहिती याच्यावरती अपलोड करता किंवा टायपिंग करता, त्यासाठी तुमचा डाटा वापरला जायचा. म्हणून प्रायव्हसी तुम्ही ऑन ठेवायची आहे, जेणेकरून तुमचा डाटा वापरला जाऊ नये. On. Switch. Off. Cloud sync. Stores transcripts and audio on Whisper service to enable cross-device sync. क्लाउड सिंक्स अनदर क्रॉस डिव्हाइस सर्व्हिस. समजा तुमचा मेल आय डी एकच मेल आय डी 2-2 डिव्हाइसवरती आहे, तर या डिव्हाइसवरती जे काय तुम्ही क्लाउड काम केलेलं आहे स्कॉप्लोरच्या माध्यमातून, तर ते क्लाउडवरती सर्व्हरवरती स्टोअर केलं जातं आणि ते तुम्हाला त्या डिव्हाइसवरती पण करता येतं. परंतु माझ्या मते तुम्ही हे पण ऑफ ठेवा, कारण हे स्कॉप्लोर अजूनही नवीन ॲप आहेत, त्याच्यामध्ये एवढं पूर्ण डाटा त्याला शेअर करणं किंवा कोणत्याही AI क्लाउडवरती डाटा शेअर करणं हे माझ्या मते तरी सध्या सेफ नाही आहे. तर कुठल्याही प्रकारचं तुम्ही AI क्लाउड डाटावरती शेअर करू नका. इथे स्किप बंदच ठेवायचं. ठीक आहे. बॅक घेऊया इथून सेटिंगमध्ये. आता बघा, Turn on accessibility. Flow can't insert text. क्लांट इंटर टेक्स्ट. Turn on accessibility for Flow in settings so that Flow can insert the transcribed text. आता बघा, टर्न ऑन टू टॉकबॅक ॲक्सेसिबिलिटी सांगितलेलं आहे. Go to settings. गो टू सेटिंग्स. आता टॉकबॅकचे ॲक्सेसिबिलिटी याला परमिशन द्यावी लागते, कारण हे जे ॲप आहे ते पूर्णपणे सर्व बॅकग्राऊंडमध्ये काम करत असतात. सगळ्या तुमचं व्हॉट्सअप असू दे, चॅट असू दे, कुठल्याही प्रकारच्या तुम्ही जिथे जिथे टायपिंग करता तिथे तिथे हे ॲप ओपन होतं. त्यासाठी याला ॲक्सेसिबिलिटी फुल कंट्रोल परमिशन द्यावं लागतं. त्याला क्लिक करूया सिम्पल. Allow Whisper Flow to paste in your dictation. 1. आता बघा इथं काय Allow कंडिशन Whisper Flow to paste in your dictations. Disable. कंटिन्युएशन बघा. 1. Locate the list of apps that has accessibility permissions. लोकेट दिस ॲप परमिशन ॲक्सेसिबिलिटी परमिशन द्यावं लागते. Installed apps. इन्स्टॉल ॲप. 2. Locate this toggle and turn it on. Emoji. Whisper Flow. On. इमोजी इन्स्पॉप्लोर ऑन करायचं आहे. ठीक आहे. 3. Don't turn the shortcut on. Whisper Flow shortcut. आता इथं बघा, टर्न शॉर्टकट इस्कॉप्लोरचे शॉर्टकट सेटिंग्स ऑन करून ठेवू नका. ठीक आहे. नेक्स्ट करूया. Setting. Accessibility permission required. Whisper Flow needs access to your device's accessibility features to insert your voice dictations directly into other apps. Not now. ठीक आहे. But allow Whisper Flow Not to paste now. in your dictations. केलं तर ते Allow Whisper Flow to paste in. Allow Whisper Flow to paste in your dictations. घेत नाही बघा. Open settings. Button. ओपन सेटिंग्सवरती क्लिक Accessibility करायचं. permission. Agree. अग्री. Allow अग्रीवरती Whisper Flow to क्लिक paste in your केल्यानंतर बघा इथं dictations. Accessibility. More options. ॲक्सेसिबिलिटी आपण आलेलो आहोत. More options. Recommended for you. Recommended for you. Vision enhancements. विजन एनव्हान्समेंट, Talkback. टॉकबॅक, Hearing enhancements. हिअरिंग एनव्हान्समेंट, Interaction and dexterity. इंटरनेट एस्टिमेटी, Accessibility shortcuts. ॲक्सेसिबिलिटी शॉर्टकट्स, Installed apps. इन्स्टॉल ॲप्स. इन्स्टॉलवरती आपलं. Installed apps. आता बघा इथं Install any desk control service 81. Off. एनीडिस्क. बघा, एनीडिस्कचा आता हा विषय इथं निघालेला मी सांगतो. एनीडिस्क हे ॲप अशा प्रकारचं असतं की तुमच्या मोबाईलला रिमोटली ॲक्सेस करण्यासाठी हे वापरलं जातं. तर कुणीही सांगितलं तुम्हाला की एनीडिस्क ॲप डाउनलोड करा, तर परत पण तुम्ही खात्रीच्या व्यक्तीने सांगितल्याशिवाय किंवा तुम्हाला गरज असल्याशिवाय एनीडिस्क ॲप डाउनलोड करू नका. त्याच्यावरती आपण व्हिडिओ दुसरा बनवणार आहोत, परंतु तो ओघमात आलं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ChatGPT screen help. ChatGPT स्क्रीन हेल्प याला पण ऑफच ठेवलेलं आहे. Microsoft launcher. Off. मायक्रोसॉफ्ट लॉन्चर. Whisper Flow. Off. विस्कॉलवर ऑफ आहे. इस्कॉलवरती ऑन करूया. Whisper Flow. Off. विस्कॉपलो Switch. Whisper Flow. ऑन Allow करायचं. Whisper Flow to have full control of your device. इथं ऑन करायचं. जर तुम्ही क्लिक कराल तर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होतो बघा. Allow Whisper Flow to have full control of your device. अलाव विस्कॉप्लोर कंट्रोल टू ऑल फुल ऑफ डिव्हाइस. ओके. Full control is appropriate for apps that help you with accessibility needs, but not for most apps. नॉट ॲक्सेसिबिलिटी नीड्स वापरण्यासाठी याला परमिशन द्यावं लागतं. View and control screen. युअर कंट्रोल स्क्रीन Read all content on the screen and display content over other apps. ओव्हर अदर ॲप्स पण डिस्प्लेस कंटेंट्स करण्याची ऑपरेशन देतो. View and perform actions. युअर परफॉर्म ॲक्शन. You can track your interactions with an app or a hardware sensor and interact with apps on your behalf. ठीक आहे. Install. Deny. Allow. Deny. Button. अलाव करायचं आहे. आता बघा, Whisper Flow. Selected. विस्कॉप्लोअरमध्ये Dictionary. Tab. Selected. Home. होम टॅब आहे. Dictionary. Tab. डिक्शनरी टॅब आहे. डिक्शनरीमध्ये तुमचं काय शब्द वगैरे तुम्ही ठेवला असाल तर टायपिंग करून, तर ते इथं शब्द तुम्हाला पाहायला भेटतात. Dictionary. Selected. Style. Snippets. Edge panel. बघा, I am Krishna Rajput. I am Krishna Rajput. Krishna Singh Rajput 95m@gmail.com. कृष्णा सिंग राजपूत 95@gmail.com ठेवलेले मी 2 शब्द. Adword. Style. Tab. Style. Style. स्टाईल बघा, Formal. Caps plus punctuation. Capital G. फॉर्मल E. कॅप्स I am प्लस Lunchbox. पंक्च्युएशन Let's do well if that works for you. ठेवायचं याला. Bottom sheet. Personal save. Formal. Caps plus punctuation. Capital Caps G. plus punctuation I am formal Lunchbox. राहील. Casual. Caps plus less punctuation. Capital कॅप्स G. प्लस A. I लेस am पंक्च्युएशन राहील. Let's do well if- Very casual. No caps plus no punctuation. व्हेरी कॅज्युअल, तर तुम्ही इथं पंक्च्युएशन वगैरे जसं नॉर्मल येतं तसं लिहिलं जाईल. त्यामुळे तुम्ही काय करा, Formal. Save. Formal. Caps plus punctuation. Formal. Save. Formal. Caps plus punctuation. Capital कॅप्स G. प्लस E. पंक्च्युएशन Save. सेव्ह करायचं आहे. Back. आता बघा, Dictionary. Tab. Selected. Style. Tab.
स्टाईल, Snippets. Tab. स्निपिक काय असेल तर तुम्ही इथं नोंद करू शकता स्निपिक तुमच्या. ठीक आहे. अशा प्रकारे विस्कॉल प्रो ॲपची सेटिंग झालेली आहे. तर आता इथून बाहेर पडूया आपण आणि आता बघूया समजा Microsoft Launcher. ChatGPT. Gemini. 3 or 4 on the dog. जेमिनी ओपन करूया. आता इथं बघा, आता मी मगाशी सांगितलं होतं डिक्टेट हे टॉकबॅक युजरसाठी फार महत्त्वाचं. Dictate. Recording. Image. टेक कृष्णा मराठी चॅनलवरती सर्व विवरांचे स्वागत. ठीक आहे. तर काही टेक्निकल म्हणजे इंटरनेटचा विषय जर असेल स्लो तर त्याच्यात टायपिंग करायला थोडासा वेळ होतो किंवा स्किप पण करतात. तर ठीक आहे. Dictate. आता बघा Windows. Dictate. Edge panels. Dictate. Image. डिक्टेट Windows Vista. एक्स पॅनल सॅमसंग माझा डिवाइस आहे त्याच्यामध्ये एच पॅनल इथं ओपन होते. म्हणजे स्लोगन गेलेला आहे तिथे, फोकस तिथे गेलेला आहे. तर Edge panel. Dictate. डिक्टेटवरती क्लिक करायचं. Cancel. Button. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हॉईस टायपिंग विस्कॉप लोहर या ॲपबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. ठीक आहे. Cancel. Button. आता तुमचं बोलून झाल्यानंतर बॅक टू आयडल आणि डिक्टेट येतं. एडिटिंग. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हॉइस टायपिंग विस्कॉप लोहर या ॲपबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर ही माहिती आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. आशा आहे की ही माहिती उपयुक्त ठरेल. एडिट बॉक्स. आता बघा त्यानं डायरेक्ट टायपिंग डन केल्यानंतर टायपिंग त्यानं केलेलं आहे आणि ते तुम्हाला टायपिंगचा रिझल्ट पण पाहू शकता. बघा कशा प्रकारे लाईनिंग वगैरे सोडलेलं आहे त्यानं. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हॉइस टायपिंग विस्कॉप लोहर या ॲपबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. माहिती आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा. आता इथं टायपिंग झालं आहे. आता बघूया कीबोर्ड हिडन. मायक्रोसॉफ्ट लॉन्चर. समजा आता Search. Voice search. One of search. Voice move of Gemini. Whisper. Setting. My ChatGPT. 5 of 5 recent apps. Messages. 17. Messages. Messages. 17 of 29. Bob Business. 27 of 29. आता समजा आपल्याला Chat. चॅट GTPमध्ये काय तर लिहून बघायला येते का बघा. Dictate. Edge panels. Dictate. Image. डिक्टेट बटन ज्यावेळेस व्हॉईस टायपिंग आहे त्याच्याबरोबर वरती डिक्टेट बटन येतं. हे तुमच्या कीबोर्डमधील व्हॉईस टायपिंगच्या वरचा नाही. हा डिक्टेट बटन वेगळा विषय आहे, चॅट GTPचा नाही. Cancel. Button. चॅट GTP हे एक AI व्हॉईस AI ॲप आहे आणि खूप महत्त्वाचे ॲप आहे. Done. But. Back to idle. Button. बघूया ChatGPT. आपण. AI voice AI ॲप आहे आणि खूप महत्त्वाचे ॲप आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे टायपिंग वगैरे काम करतं. तर ज्यांना कोणाला जास्त व्हॉईस टायपिंग करायचं असतं किंवा टायपिंगची फार गरज आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं ॲप आहे. स्पेस, पॅराग्राफ, पंक्च्युलेशन या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक ते करतात, त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर अशा लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. टेक कृष्णा मराठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा.